नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस। जय भीम नगर बुद्धभूमी वेलफेअर असोसिएशनच्या द्वारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली। रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न झाला। महामानवास मानवंदना या मुख्य कार्यक्रम दिनी विविध कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले होते। 600 बौद्ध भिक्खूंची शांती पदयात्रा, मी सावित्रीबाई फुले बोलते हे एकपात्री नाटक, बिंदू संकाचे धम्म प्रवचन आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासंदर्भात सभाही घेण्यात आली। 600 भक्तजींना महासंघदान बुद्ध भीम गीतांमधून डॉक्टर बाबासाहेबांना विशेष मानवंदना देण्यात आली। जय भीम पॅन्थर एक संघर्ष या मराठी चित्रपटाचा शोही यावेळी दाखविण्यात आला। पूज्य भिक्खू विशुद्धानंद बोधी महास्तवीर बुद्धगया बिहार येथे 500 उपासकांची उत्कृष्ट राहण्याची व्यवस्था निर्माण करणारे, औरंगाबाद बुद्धलेणी येथे बौद्ध अनुयायांसाठी 110 एकर जमिनीवर बौद्ध स्थळ उभारणारे, हिरानंदानी सारख्या परिसरात बुद्ध विहाराचे नंदनवन करणारे कर्तृत्वांचे महामेरू पूज्य भिक्खू विशुद्धानंद बोधी महास्तवीर यांनीही बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना सुमनांजली अर्पण करताना भविष्यात बौद्ध धर्मीयांनी भविष्याची पावले ओळखून बाबासाहेबांच्या नावाची पताका जगभर फडकवावी असा संकल्प व्यक्त। महामानवास मानवंदना या कार्यक्रमाच्या अंतर्गत जय भीम नगर पवई या ठिकाणी पूज्य भदंत विशुद्धानंद बोधीजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचबरोबर पूज्य भदंत सील बोधी आणि त्यांच्या समवेत असलेले भिक्खू संघ यांनी महामानवास मानवंदना या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांनी ठरवलं की बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या चैत्यभूमीवरती जे भिक्षू आहेत 700, 800, हजारापर्यंत त्या सर्व भिक्खूंना संघदान करण्याचा नवा संकल्प त्यांनी केला। गेल्या 20 वर्षापासून हा महासंघदानाचा कार्यक्रम सुरू आहे। तर आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बुद्ध धर्मामध्ये काही तत्वज्ञान आहे की जे बोधिसत्व असतात तेच भविष्यामध्ये बुद्ध होतात आणि म्हणून बोधिसत्व रूपी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भविष्यामध्ये मैत्रीय बुद्ध म्हणून या सजीव सृष्टीमध्ये पुन्हा यावेत आणि बुद्धाच्या रूपामध्ये त्यांचं पुन्हा दर्शन करावं यासाठी त्रिपिटकात ग्रंथात सांगितल्याप्रमाणे कुशल पुण्यकर्म जेव्हा त्यांच्या नावाने केल्या जातात तेव्हा अशी आपण इच्छा व्यक्त करू शकतो की बोधिसत्व भविष्यात बुद्ध होतील आणि म्हणून या ठिकाणी जवळजवळ 700-800 बनतेंना मोठं महासंघदान या ठिकाणी देण्यात आलं। या ठिकाणी देश विदेशातून भिक्षू आलेले आहेत, महाथेरो भंतेजी आलेले आहेत। तर हजारोच्या संख्येमध्ये उपासक उपासिकांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून सहभाग घेऊन अतिशय बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं ज्याला वंदन म्हणतो, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं ज्याला शरणस्थान म्हणतो, ते अशा कृतीमधून अशा संस्कारामधून करण्याचा हा प्रयत्न आहे। आणि या ठिकाणी हा संघदानाचा जो काही कार्यक्रम आहे पूज्य भिक्खूंना पूर्ण झालेला आहे। संघदानाचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे।